नमस्कार. आपण आलो आहे या परिसरामध्ये. हा एरिया आहे मनीच्या पाडा, शिव मंदिराच्या शेजारी पेडला येथे. या ठिकाणी आपण आलो असता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम चालू असल्याचं आपल्याला निदर्शनास आलं. हा व्हिडिओ टाकण्याचं कारण असंच, की जसं की आपण बघताय, की ही जमीन पूर्णपणे ही आदिवासी जमीन आहे. याला लक्ष्मण जाबर यांना भात शेती करण्यासाठी दिलेली असते. आता महत्त्वाचा विषय असा, की ही जमीन त्यांना भात शेती करण्यासाठी दिली आहे, पण हे भूमाफिया यांना काही पैशाची लालच देऊन मोठ्या प्रमाणावर अवैध बांधकाम करताना दिसत आहेत. जसं की चाळीचं बांधकाम आपण बघू शकता पाठीमागे मोठ्या प्रमाणावर चालू आहे. जसं की हे चाळीचा विषय आहे, तर महानगरपालिका याच्यावर कारवाई का करत नाही? वेळोवेळी कारवाई केली तर अशी अनधिकृत बांधकाम इकडे उभे नाही राहणार आणि याविषयी कोणताही संभ्रम कोणाच्याही मनात राहणार नाही. जसं की चाळी माफिया, जसं की भूमाफिया आहेत, हे कशा प्रकारे सजवलेले आहेत हे आपण या या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता. याच्यात गोरगरीब जनता किती भरकटते किंवा त्यांची आर्थिक नुकसान होतं हे आपण या व्हिडिओमधून समजून घेऊया. जसं की हे लक्ष्मण जाबर आहेत. हे आदिवासी जमीन जे मालक आहेत यांनी हे भूमाफियांना जसं की सुरेंद्र यादव झाला की आणि अन्य कोणी ही लोक यांना म्हणजे काही अमाऊंट देऊन या जमिनी हस्तगत करतात आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर चाळीचं अवैध बांधकाम करतात. आता हे अवैध बांधकाम वेळीच जर प्रशासनाने हे तोड कारवाई केली नाही, याच्यातून गोरगरीब जनता कशी त्यांचं कसं नुकसान होतं, आर्थिक नुकसान कसं होतं हे आपण तुम्हाला थोडक्यात सांगूया. जसं की या लोकांना आदिवासी जमीन आहे, हे भातशेती करण्यासाठी दिलेलं असतं. त्या ठिकाणी भूमाफियांनी कशा प्रमाणावर हे अवैध बांधकाम चालू केलं हे आपण बघू शकता आणि याच्यावर या लोकांचं आर्थिक नुकसान कसं होतं ते पण आपण बघूया. जसं की हे भूमाफिया आता चाळी बांधतात. चाळी बांधल्यानंतर नगरपालिका कारवाई करत नाही, प्रशासन कारवाई करत नाही, पोलीस पोलीस कारवाई करत नाहीत. पण याच्यानंतर 1-2 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी, 10 वर्षांनी ही नगरपालिका घरपट्टी बसवून म्हणजे आता सध्याला यांना घरपट्टी, पाणी बिल सगळं म्हणजे पाणी पण येतं त्या चाळीमध्ये जसं की लाईट मीटर पण बसवले जातात. याच्यानंतर काय होतं की नगरपालिकेला जाग येते, जसं की कोणताही अधिकारी कुठून त्या बाजूने गेला मोठा अधिकारी, तर हे कोणता एरिया आहे, काय आहे? जसं की आपण तुंगा फाट्यावर लास्ट टाइम बघितलं, की जसं की कोण लाल दिव्याची गाडी येते त्या बाजूला येते, तर पूर्ण ते अतिक्रमण केलं जातं एका रात्रीत. हा विषय खूप महत्वाचा आहे. हा जनसामान्यांसाठी व्हिडिओ आहे. भूलथापांना बळी पडू नका. असल्या बिल्डरांना वेळीच आवरा आणि नुकसान होण्यापासून, आर्थिक नुकसान होण्यापासून तुम्ही बचाव कसा करू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत. जसं की कारवाई 2-3 वर्षांना 5 वर्षानंतर होते. जसं की गोरगरीब, जसं की एक कुटुंब चालवतो ज्याचा पगार तुटपुंजा असतो. जसं की एक 10-15,000 किंवा 20,000, 30,000 असे पगार असलेले व्यक्ती या चाळीच्या भ्रमात पडतात. कसे भ्रमात पडतात? जसं की या रूमांची प्राइस आता 4,00,000, 5,00,000, 6,00,000, 8,00,000 आहे. अशी लोक हे खरेदी करतात. खरेदी केल्यानंतर हे बिल्डर सर्रासपणे हे चाळीचे बांधकाम आहे हे विकून निघून जातात आणि निघून गेल्यानंतर जेव्हा नगरपालिका कारवाई करते तेव्हा कोणीही बिल्डर तिकडे उभा राहत नाही. हा पूर्ण प्रशासनावर बोजा पडतो. का? तर ती वेळेस कारवाई केली नाही म्हणून. आता ही गोरगरीब लोक जाणार कुठे? पोलीस प्रशासन बोलतं की त्यांना हा लीगल मामला आहे. तुम्ही आमच्याकडे काय नाही होत. कोर्टामध्ये जावा. पण गोरगरीब कोर्टामध्ये जाऊ शकतो का? गोरगरीब ह्या अन्यायाविषयी कसा आवाज उठवेल? जसं की आपण लास्ट टाइम पण बघितलं की भोईदापाड्या एरियामध्ये बऱ्यापैकी अतिक्रमण झालं होतं. त्यांचं काय झालं? ज्या 43 बिल्डिंग तुटल्या, त्या रहिवाशांचं काय झालं? तो हाच प्रकार आहे की जसं की आदिवासी जमिनीवर किंवा वन विभागाच्या जमिनीवर असे बांधकाम चालू आहेत. हे नगरपालिकेला किंवा प्रशासनाला मी दाखवू इच्छितो आणि माझी रीतसर मागणी असेल की माझ्याकडे आता 7/12 पण आहे. आपण बघू शकता या माध्यमातून 7/12 आहे, फेरफार आहे. या माध्यमातून मी तुम्हाला दाखवू शकतो की हे बिल्डर लोक कशी फसवणूक करतात. हे बिल्डर लोक चाळी माफिया, भूमाफिया ही कशी फसवणूक करतात. याच्यामध्ये कोण कोण सामील आहे? जसं की स्थानिक नगरसेवक,
प्रशासन, पोलीस प्रशासन, नगरपालिका, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, कोण कोण याला जबाबदार आहे? हे जबाबदारी नंतर झटकून टाकतात. पोलीस प्रशासनाकडे गेलं, कुठली रूम तुटली, जो व्यक्ती रूम तुटलेला आहे तो जातो पोलीस प्रशासनाकडे, पोलीस प्रशासनाला मदत मागतो, तर पोलीस प्रशासन म्हणतं की बाबा की ही आमची कारवाई नाहीये, हा लीगल मामला आहे, तुम्ही कोर्टामध्ये जावा. या बाबतीत अशी फसवणूक होऊन आपलं खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होतं. तर सामान्य लोकांना मी हीच आवाहन करेल की माझ्या पाठीमागचा पण व्हिडिओ बघितला असेल तुम्ही. सुरेंद्र यादव एक भूमाफिया आहे, चाळी माफिया आहे. त्याचं कुठे कुठे बांधकाम चालू आहे, किती फसवणूक झाली, ते कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की सांगा. आपण त्याविषयी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर काम करणार आहोत की जेणेकरून तुमची आमची जनसामान्याची फसवणूक वेळीच थांबली पाहिजे. आणि याच्या पुढे वसई विरारमध्ये अवैध बांधकाम याविषयी आपले मुंबई की दृष्टी या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी तुम्हाला जागं करण्याचा आपण प्रयत्न करू. जनसामान्य लोकांच्या याच्यात आपण उभं राहू आणि या गोष्टी आपण उघडकीस आणण्याचा प्रयत्न करू. जसं की आपण बघताय इकडे सुरेंद्र यादव म्हणून एक चाळी माफिया आहे. हा एवढा पोहोचलेला माणूस आहे की तो बोलतो की माझं कोणीही इकडे वाकडं करू शकत नाही. या बाबतीत त्याला एवढा संभ्रम आहे की नगरपालिका म्हणा किंवा प्रशासन म्हणा किंवा तहसील म्हणा, याला कोणाचीही भीती नाहीये. हा बोलतो मेरा जो उखाडना है उखाड लो, या शब्दात तो प्रशासनाला चॅलेंज करतो. माझं प्रशासनाला रितसर एवढीच विनंती आहे, या जो सुरेश यादव म्हणून आहे, सुरेंद्र यादव, याच्यावर FIR नोंदवून फौजदारी नोंद करून याच्यावर कठोर कारवाई करून हा चाळी माफिया कुठे कुठे इन्व्हॉल्वमेंट आहे त्याची पूर्ण हिस्ट्री काढून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्याला जेरबंद करावं. कारण की जेणेकरून असे UP बिहारवरून येणारे बिल्डर जसे की हे चाळी माफिया आहेत, चाळी बांधतात आणि निघून जातात. हे गोरगरीब विचारणार कोणाला? हा एक मोठा प्रशासनावर आव्हान असेल असा बराचसाच प्रकार वसई विरारमध्ये चालू आहे. आणि याच्या पुढे आपण हा पूर्ण सगळा प्रकार अशाच पद्धतीने उघडकीस आणून देऊ. आता एक प्रकार सांगतो, जसं की एक चाळ बांधायला जसे की 10 दिवस लागतात. हा प्रकारच नाहीये. हा प्रकार असा आहे की जसं की एका रात्रीत रूम बांधून तिकडे राहायला लोक जमा करतात. नगरपालिकेचं असं म्हणणं आहे की जे तिथे राहतात रहिवासी आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार नाही. पण तुम्ही ते समज आहे का तुम्हाला त्या गोष्टीची की ती बांधकाम ते चाळीमध्ये ते किती किती वर्षापासून राहतात, कधी राहतात, ती कधी बांधली? हे भूमाफियांना सरळ सरळ हातभार लावण्यासारखं काम नगरपालिका प्रशासन करत आहे. जसं की रूम चालकाचं काय चुकी? जो 4 लाखात 5 लाखात रूम घेतो, त्याच्यानंतर नगरपालिका 4-5 वर्षांनी कारवाई करते, रूम तुटतात, गोरगरीब कुठे जाणार? या सगळ्या गोष्टी नगरपालिकेला किंवा तहसीलदारांना याचं उत्तर द्यावं लागेल. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मुंबई की दृष्टी MD न्यूजच्या माध्यमातून मी जनहिताला किंवा तहसीलदार किंवा प्रशासनाला विनंती करतो की असली सगळी कामं वसई विरारमध्ये होऊन देऊ नका.